नारळी पौर्णिमेनिमित्तानं वरळी कोळीवाड्यात आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमने सामने, दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा. बेंगळुरूतून राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल. मी संसदेत संविधानासमोर शपथ घेतली आहे. शपथ मागणाऱ्यांवरनं राहुल गांधींचा वार. तसंच इलेक्ट्रॉनिक डेटाही देण्याची मागणी. भाजप नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार. राहुल गांधींनी बिहारमधील पराभवाचं कारण आधीच शोधलंय. अमित शहांचा वार. तर राहुल गांधींचे आरोप कपोल कल्पित. फडणवीसांचा पलटवार. निवडणूक आयोगाला प्रश्न विचारल्यावर भाजपवाले का उत्तर देतात? काँग्रेस प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णींनी बडे मुद्देमध्ये उपस्थित केला मुद्दा. संध्याकाळी 6 वाजल्यानंतर किती मतदारांना टोकन दिलं याचा डेटा निवडणूक आयोगाकडे नाही. मतदारांना फसवण्यात आल्याचा सिद्धार्थ मोकळेंचा बडे मुद्देमध्ये आरोप. आरोपासंदर्भातील ॲफिडेव्हिट आणि पुरावे राहुल गांधी का देत नाहीत? भाजप आमदार निरंजन डावखरेंचा बडे मुद्देमध्ये सवाल. पुण्यामध्ये अजून 3 महापालिकांची गरज. अजित पवारांचं विधान. तर लगेच गरज नाही, भविष्यात विचार करू. मुख्यमंत्री फडणवीसांचं वेगळं मत. चांदवडच्या सोग्रस फाट्यावर पायी चालणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांना टेम्पोनं उडवलं. अपघातात 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू तर 8 जण जखमी. संतप्त जमावाचा 4 तास रास्ता रोको. गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरीमध्ये दुचाकी शोरूमच्या इमारतीचा काही भाग कोसळला. दुर्घटनेत 3घांचा जागीच मृत्यू तर 3 जण जखमी. बेळगाव जवळच्या सौंदत्तीमध्ये ढगफुटी. महिला पुराच्या प्रवाहात अडकल्याचं कॅमेऱ्यात कैद. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. अनेक ठिकाणी वाहनही वाहून गेल्याच्या घटना.